हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही आलो आहोत कोळशेवाडीमधील श्री स्वामींच्या मठामध्ये। आज स्वामींच्या मठामध्ये खूप महत्त्वाचा दिवस आहे। तो दिवस म्हणजे दुर्गाष्टमीचा। आज श्री स्वामींच्या मठामध्ये दुर्गाष्टमी हवनाचा कार्यक्रम आहे। दरवर्षी अष्टमीला स्वामींच्या मठात दुर्गा सप्तशती ह्या पवित्र ग्रंथाचा सामुदायिक वाचन करून हवन केले जाते। हवन सकाळी 8:30 वाजता चालू झालेले आहे। कोणाला जर या हवनला बसायचे असेल तर ह्या 7 दिवसांमध्ये एक तरी दिवस दुर्गा सप्तमीचा पाठ आपला स्वामींच्या मठात वाचला गेलेला पाहिजे, तरच आपण या हवनमध्ये बसू शकतो। हवनमध्ये बसण्यासाठी आम्ही घरूनच आसन आणले होते आणि 2 स्टीलच्या वाट्या आणलेल्या होत्या आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ सोबत घेऊन आलेलो होतो। सर्वांना आधी सूचना देण्यात आली होती की आपल्या घरूनच हवनचे सामान सोबत घेऊन यायचे आहे, म्हणून आम्ही सर्वांनी हवनचे सामान सोबतच घेऊन आलेलो होतो। हवनमध्ये बसण्यासाठी सर्व महिलांना नऊवार साडी परिधान करायला सांगितलेली होती, म्हणून आज सर्व महिला नऊवार साडी नेसून आणि छान अशी तयारी करून आलेल्या आहेत। आणि ज्या महिलांकडे नऊवारी साडी नसेल त्यांनी सहावार साडी नेसूनच यायचे आहे असंही सांगितलेलं होतं। आणि ज्या कुमारिका होत्या त्या कुमारिकांनाही सहावार साडी नेसायला सांगितलेली होती आणि त्या कुमारिका सुद्धा खूप छान अशी सहावार साडी नेसून सुंदर तयारी करून आलेल्या होत्या। देवी दुर्गा मातेला समर्पित असलेला पाठ म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ। देवीला प्रसन्न करण्यासाठी हा पाठ देवीसमोर बसून विधीपूर्वक पद्धतीने केला जातो। दुर्गा सप्तशती हवन करण्यासाठी प्रथम संकल्प केला आणि त्यानंतर दुर्गा सप्तशती ग्रंथाची पूजा करून घेतली। संकल्प करताना हातात पाणी घेतले, फुलं घेतली आणि तांदूळ घेऊन देवीला प्रार्थना केली। संकल्प झाल्यावर दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाची पूजा करून घेतली। त्यानंतर देवी कवच, अग्रला स्तोत्र आणि किलक स्तोत्र यांचा पाठ केला। हवनाची पूजा करताना मला व्हिडिओ शूट करता आला नाही, म्हणून तुम्हाला माहिती देत आहे की आम्ही हवन कशा पद्धतीने केले। हवन झाल्यानंतर आता महाआरतीला सुरुवात होत आहे आणि महाआरतीसाठी पुरणाचे 21 दिवे प्रज्वलित करायला सांगितलेले आहेत। तामणामध्ये पुरण थापून घेतलेले आहे आणि पुरण थापून झाल्यावर 21 वाती लावण्यासाठी गोलाकार पद्धतीने 21 दिवे तयार केले। 21 दिवे तयार करून झाल्यानंतर आता 21 वाती शुद्ध तुपामध्ये भिजवलेल्या आहेत आणि त्या 21 वाती आता आपण दिव्यामध्ये ठेवणार आहोत। सर्व महिलांनी छान छान असे पुरणाचे दिवे तयार करून आणलेले होते आणि काही महिलांनी तर खूप सुंदर आणि मोठे मोठे पुरणाचे दिवे तयार केलेले होते। सर्वांनी महाआरतीसाठी आपल्या तामणामध्ये पुरणाचे दिवे तयार करून ठेवलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये आता महाआरतीला सुरुवात होणार आहे। तुम्हीही नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ केला असेल आणि नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती हवनही केले असेल। श्री स्वामींच्या मठामध्ये आज दुर्गा सप्तशती हवन खूप छान पद्धतीने करण्यात आले। सर्व स्वामी भक्तांनी दुर्गा सप्तशती हवन खूप मनोभावाने केले। तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।